नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत नाशिकमध्ये भरलेल्या चित्रनगरीमध्ये, जे काय आहे कुसुमाग्रज स्मारक येथे गंगापूर रोड नाशिक. ठीक आहे मित्रांनो, तर आपण जाणार आहोत चित्र बघण्यासाठी आणि वेगवेगळे अशा कलाकृती ज्या की विद्यार्थ्यांनी आपल्या हाताने बनवलेल्या आहेत आणि वेगवेगळे असे ज्याचा आपण विचारसुद्धा करू शकत नाहीत अशा कलाकृती ज्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आहेत. ठीक आहे, तर आपण प्रवेश केला आहे चित्रनगरीमध्ये आणि आपण समोर बघत आहोत की ही एक कलाकृती आपल्या समोर दिसत आहे. मला माहीत नाही काय आहे, पण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी बनवलेले वेगवेगळे डिझायनिंग कपडे आणि त्यामध्ये असलेले हे पुतळे आपल्या स्वागतासाठी त्यांनी उभे केलेले आहे असं म्हणलं तरी चालेल. हा जोक होता, कळला असेल तर ठीक आहे. तर मित्रांनो, आपण आता प्रवेश करत आहोत मध्ये चित्र बघण्यासाठी की बघा त्यांनी अशी छानशी अशी सजावट ह्या ठिकाणी केलेली आहे. वरती एक लाईटिंग वगैरे टाकून 2-3 दिवसाचं हे प्रदर्शन ह्या ठिकाणी भरलेलं आहे. ह्या ठिकाणी आहे आरशे. आता ह्या ठिकाणी आपल्याला तोंड बघण्यासाठी लावलेले नाहीत, तर ह्या ठिकाणी त्यांनी त्याच्यामध्ये काढलेल्या आहेत आपल्या सह्या, ज्या की जे विद्यार्थी आहेत ज्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे त्यांनी आपल्या सह्या ह्या ठिकाणी त्यांनी काढलेल्या आहेत. हे बघा वेगवेगळे असे चित्र ह्या ठिकाणी बाहेर लावलेले आहेत. असे छान छान चित्र ज्याचे आपण विचारसुद्धा करू शकत नाही की हे काढलेले आहेत मुलांनी. ठीक आहे, जे शिकाऊ मुलं आहेत त्यांनी हे काढलेलं आहे चित्र. ह्या ठिकाणी ही बघा कलाकृती, वेगळी अशी कलाकृती, कारण हे आर्किटेक्चर डिझायनिंग मुलं आहेत त्याच्यामुळे ह्या वेगवेगळे असे हे कलाकृती या ठिकाणी करतात. बघा ही कलाकृती. तर आपण आता मध्ये प्रवेश केला आहे गॅलरीमध्ये, आर्ट गॅलरीमध्ये. हे बघा गणपती बाप्पाचे दर्शन झालेले आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपती यांच्या दर्शनाने होते. हे बघा समोर आहे की महादेवांची मूर्त. ठीक आहे, आणि हा आहे नाग. ठीक आहे, म्हणजे ज्या ठिकाणी महादेव येतात त्या ठिकाणी शंकर येतात, त्या ठिकाणी नागदेवता हे असतातच. हे बघा छानशी अशी कलाकृती ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी बनवलेली आहे. आणि आता हे ठिकाणी तुम्ही बघू शकतात वेगवेगळे असे चित्र ह्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. चित्रच नाहीत तर कलाकृती, म्हणजे ज्या काही हाताने बनवलेल्या वस्तू आहेत त्या ह्या ठिकाणी लावलेल्या आहेत. बघू शकतात ह्या ठिकाणी तुम्ही. तर बघा मित्रांनो, ही छानशी अशी ह्या ठिकाणी चित्र आपण बघत आहोत. हे बघू शकता तुम्ही, खूप छान आहेत, खूप छान चित्र या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. हे बघा खाली एक मुंडकं बनवलेलं होतं, बिचारा एकटंच मुंडकं खाली ठेवलं होतं. आणि ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही फुलाचे चित्र या ठिकाणी. मग त्यांनी कंपार्टमेंट केलेले आहेत, फुलाचे वेगळ्या साईडला, थोडे वेगळ्या साईडला. ही बघा ही लिपी, मला वाटते कदाचित हे आदिवासी कदाचित असेल, चुकू शकतं पण असेल कदाचित. हे बघा ह्या ठिकाणी सुद्धा छान असं केलेलं आहे. वेगवेगळे चित्र, वेगवेगळे आपण कल्पनासुद्धा करू शकत नाहीत की अशी चित्र त्या विद्यार्थ्यांनी ह्या ठिकाणी आपल्या हाताने बनवली आहेत, काही काढली आहेत. हे बघू शकता तुम्ही वेगवेगळे असे वेगवेगळे. तर आनंद झाला आपल्या ह्या चित्रनगरीमध्ये येऊन. तर हे बघा काही मुलांनी ह्या ठिकाणी आर्किटेक्चर असल्यामुळे ह्या ठिकाणी ते वेगवेगळ्या अशी डिझायनिंगसुद्धा ह्या ठिकाणी बनवलेले आहेत. कन्हैयालालची ह्या ठिकाणी चित्रसुद्धा आपली. हे बघा ही छानशी अशी डिझायनिंग ह्या ठिकाणी तयार केलेली आहे. वेगवेगळे चित्र या ठिकाणी आपण बघत आहोत. आता मी प्रत्येक चित्राचं स्पष्टीकरण देऊ शकत नाही, त्याच्यामुळे तुम्ही चलत्यामध्ये चित्र बघू शकता. हे बघा हे आहे ट्रेनचं, कदाचित हे पहिली ट्रेन स्थापन झालेली असावी, कारण तसं दिसतंय ते. आणि हे बघा हे एक छानसं असं काहीतरी थिंक आहे, बेड दिसतं याच्यामध्ये, पलंग दिसू राहिले, सगळं छान छान दिसते असं या ठिकाणी. हे बघा ही शिडी आहे. हे बघू शकता तुम्ही, हा टायगर दिसतोय. हे बघा हा पक्षी, छानसा असा पक्षी बनवला आहे ह्या ठिकाणी. आणि खूप पब्लिक ह्या ठिकाणी बघण्यासाठी आलेली आहे, कारण वेगळं असं प्रदर्शन ह्या ठिकाणी लागलेलं आहे. हे बघा हे मिसाईल, खारुताई, ही तारेची बनवलेली आहे पूर्ण खारुताई. हे बघा हे वेगवेगळं असं चित्र.
नाशिककरांसाठी ही एक आनंदाची आणि म्हणजे एक छान हे बघा, हे तुम्ही बघू शकता, हे 3D टाईपचं आहे. आणि हे आपले नागदेवता बघा कशा छान प्रकारे असं त्याचं डिझायनिंग केलेलं आहे, ते बनवलं आहे. हे बघा पुरे डोळा पण दिसतोय, दात पण दिसत आहे, समोरून फणा पण दिसतोय, बघू शकता. छान असं डिझाईन केलेलं आहे आणि हे केलेलं आहे विद्यार्थ्यांनी. मित्रांनो हे बघा, हा विचाराच्या पलीकडे, आपल्या विचाराच्या पलीकडे या मुलांनी या ठिकाणी बनवलेल्या वस्तू आहेत. हे बघा, हे आपलं अंतराळात जाणारे क्षेपणास्त्र, हे वेगवेगळे असे वेगवेगळ्या वस्तू, वेगवेगळे चित्र, वेगवेगळे थिंक, वेगवेगळे विचार. आणि तुम्हाला वाटायला पाहिजे की मीच आहे बाबा. तर म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवतो की मीच व्हिडिओ काढतो आहे. आणि माझे मित्र अक्षय चित्ते यांनी हा व्हिडिओ काढण्यासाठी मला मदत केली. नेहमी मला प्रेरणा देणारे, उत्स्फूर्त करणारे, प्रेमळ स्वभावाचे असे अक्षय चित्ते यांनी ह्या ठिकाणी हा व्हिडिओ काढला मला दाखवण्यासाठी. आणि मी डन म्हणून हे केलं. ठीक आहे, हे आहे चित्र बघा. ह्या ठिकाणी विराट कोहली, रोहित शर्मा, वेगवेगळे छान छान असे आहे. जीवन भाऊ बी आमच्यासोबत होते. आणि बऱ्यापैकी पब्लिक ह्या ठिकाणी आलेली आहे. हे बघा, तारक मेहता का उलटा चष्मा, जेठालालचा बी चष्मा उलटा ठेवलेला आहे ह्या ठिकाणी. म्हणजे बोलणार आपण काय, ह्या चित्राबद्दल आपण काय बोलणार. अशी वेगवेगळे 3D टाईप, आता ही 3D टाईप आपल्याला बनवलेली दिसते. आता हे तुम्हाला आवर्जून दाखवतं बघा, हे चित्र नाही, हे तारेनं बनवलेली एक कार आहे, जे की आपल्याला वाटतं की चित्र काढलेलं आहे. आता हे आपले अक्षय भाऊनी ह्या ठिकाणी मोबाईल पकडलेला आहे माझा व्हिडिओ काढण्यासाठी. धन्यवाद अक्षय भाऊ. आणि त्यांनी ह्या महादेवापाशी शंकरदेवापाशी जे वरती नाग आहेत वरती, ते दिसण्यासाठी. आणि मी फायनली बाहेर आलो होतो. आता मी आलेलो आहे वरतून हे दृश्य कसं दिसतं हे बघण्यासाठी, एकदा तुम्हाला दाखवण्यासाठी मी आलो आहे वरती. आता बघा, वेगवेगळं असं लाईटिंगच्या प्रकाशामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी गर्दी केलेली आहे. विद्यार्थीच नाही, सगळे या ठिकाणी, कोणत्याही वयोगटातील नाही असं म्हणता येणार नाही, सगळ्या वयोगटातील इथं बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे. कारण बघण्यासारखं आहे, काहीतरी मुलांनी हाताने बनवलेलं आहे, हाताने चित्र रेखाटलेली आहेत. छान असं अनुभव या ठिकाणी आलेला आहे. खूप छान, एकदम मस्त, झकास, शब्दांच्या पलीकडे, खूप छान, मस्त एकदम लाईटिंग. ह्या उजेडामध्ये, ह्या प्रकाशामध्येच त्या मुलांनी आपला प्रकाशही त्या चित्राद्वारे टाकलेला आहे. आणि माझ्या भाच्या आलेल्या होत्या म्हणून मी त्यांनाही बोलवून घेतलं. बघा तुम्ही गावाकडनं आलेल्या आहेत त्यांनाही म्हणलं बघा, या छान ह्या ठिकाणी प्रदर्शन लागलेलं आहे म्हणून त्याही ह्या ठिकाणी बघण्यासाठी आलेल्या आहेत. गावाकडनं जास्त शहरामध्ये राहत नसल्यामुळं त्याही आपुलकीने सगळ्या गोष्टी पाहत होत्या, मुलाची संख्या पाहत होत्या, कसे मुलं आहेत, कसे बोलतात चालतात, आपुलकीने सगळ्या गोष्टी ह्या पाहत होत्या. आणि सचिनलाही बोलवून घेतलं मी, माझा मोठा भाऊ सचिन, तोही या ठिकाणी त्यांना घेऊन आला. आता दुसऱ्या दिवशी आपण बघणार आहोत, हे दृश्य आहे दुसऱ्या दिवशीचे, जे की हे आज आहे छत्र्या रंगवणे, म्हणजे छत्र्यावर चित्र काढणे, अम्ब्रेला पेंटिंग. ठीक आहे, अम्ब्रेला पेंटिंग. मग त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या छत्र्या साईडला घेऊन बघा कसं दृश्य दिसतंय तुम्हाला. छत्र्यांचा बाजार भरल्यासारखं वाटतंय, पण हा छत्र्याचा बाजार नसून चित्रनगरीमध्ये आलेला छत्र्या रंगवण्याचा बाजार आहे. बघा, खूप छान अशी वेगळी कल्पना ह्या ठिकाणी. आणि आपणही या ठिकाणी त्याचा भाग बनलोत, म्हणजे आपण बघण्यासाठी भाग बनलोत. बघू शकता तुम्ही, छान असं कसं मस्त वाटतंय ना ह्या ठिकाणी, की सगळे बसलेत.
छत्र्यावर चित्र काढणे खूपच छान. म्हणजे छत्र्यावर नुसतं चित्र काढायचं नाही की त्याला वेगवेगळे असे कलर किंवा चिकटपट्टी असेल, काही काय बघा मुलं त्या चिकटपट्टी लावत आहे आणि मुलं मुली मस्त असे चांगले कपडे घालून चांगला गेटअप करून ह्या ठिकाणी आलेले आहेत. कारण वातावरण असं आनंदमय त्यांनी करून टाकलेलं आहे. कारण ते नुसतं कलाच ह्या ठिकाणी प्रदर्शन म्हणजे दाखवत नाही आहे, तर आपल्या डिझायनिंग म्हणजे आपण एक डिझायनिंग त्या आर्किटेक्चरल डिझायनिंग आहे तर ते आपल्या पेहराव्यातून सुद्धा ते दाखवतात की आम्ही त्या फील्डकडे आमचा कला आहे म्हणून. तर बघा ही मुलगी छान असं चित्र काढते आपल्या याच्यावर छत्रीवर. लहान लहान मुलं मोठे असे कोणत्याही वाटायच्या ठिकाणी मर्यादा कोणीही ह्या ठिकाणी येऊन ह्या ठिकाणी आपली कला ह्या ठिकाणी सादर करणार होते. काही लाल आहेत, काही पांढऱ्या आहेत, काही पिवळ्या आहेत, पण मग व्हाईटवाल्या छत्र्या ह्या ठिकाणी आकर्षित ठरल्या. छान असं ह्या ठिकाणी प्रदर्शन आणि मला तर ह्या ठिकाणी खूपच बरं वाटलं, छान वाटलं. कारण बऱ्याच दिवसानंतरचं असं प्रदर्शन, कारण ज्या ठिकाणी कलागुणांना वाव दिली जातात, ज्या ठिकाणी प्रत्यक्षात कलागुण ह्या ठिकाणी ह्या मोबाईलच्या जमान्यामध्ये रील्सच्या जमान्यामध्ये असे कलागुण ज्या ठिकाणी बाहेर पडतात त्यावेळेस मस्त वाटतं ना. कारण लहान मुलं आहे सर्व 10वी 11वी काही लहान लहान मुलं आहेत आणि ह्या ठिकाणी आपल्या कलागुणांची ह्या ठिकाणी ते